नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वनाथ भाऊराव फाळगावकर आहे. मी मुक्काम पोस्ट शिरड, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथून बोलत आहे. आणि आज जो 10वीच्या बोर्डाचा पेपर फुटीचा जो प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे. त्या प्रकाराबद्दल मला थोडंसं बोलावंसं वाटतंय. आणि कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सुद्धा एक गार्डियन आहे. माझ्या घरचा सुद्धा एक विद्यार्थी यावर्षी 10वीच्या बोर्डचा पेपर देत आहे. त्याच्यामुळे आमच्या घरचं सुद्धा वातावरण अतिशय ताणतणावाचं, अभ्यासाचं, चिंतेचं, काळजीचं आहे. त्याच्यामुळे माझी या सरकारला विनंती आहे की बाबा तुमचे जे काही परीक्षा चालवण्याचे, कॉपी पकडण्याचे किंवा या सगळ्या 10वीच्या बोर्डाच्या पेपर घेण्याच्या संदर्भातले जे कायदे आहेत, ते कायदे फक्त कागदावर ठेवून न राहता त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. तिथे कुठल्याही गोष्टीला, वाईट गोष्टीला थारा मिळता कामा नये. तर मी एक खेडेगावातला माणूस आहे. आमच्या परिसरामध्ये मुलींना ओझं मानलं जातं. आजही काळ एवढा पुढे गेलेला आहे, 2025 चालू आहे, तरीसुद्धा मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनसुद्धा बदललेला नाही. तर मुली आजसुद्धा पुढे येऊन धजावत नाहीत. आणि यावर्षी तर अजूनच बिकट परिस्थिती आहे आमच्या परिसरामध्ये की आमच्या हदगाव तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये तामसा येथील एका मुख्याध्यापकाने एका 10वीच्या जे आता बोर्डाचे पेपर लिहिणार होती मुलगी, त्या मुलीवरती रेप करून तिला प्रेग्नंट केलं आणि नंतर अबॉर्शन केलं. तर या वाईट घटनेमुळे एवढा जास्त विपरीत 10वीच्या मुलांमुलींवरती परिणाम झाला आणि त्यांच्या पालकांवरती. हे स्वतः मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स करतोय, स्वतः करतोय, माझ्या कुटुंबामध्ये करतोय, आजूबाजूला परिसरामध्ये करतोय. तर हे अतिशय चित्र वाईट आहे. आणि या सगळ्या परिस्थितीला तोंड देत अजून ती काही गोष्ट कमी होती की 10वीच्या बोर्डाचे मराठीचा पेपर फुटला आहे म्हणजे. आणि भविष्यामध्ये सुद्धा पेपर फुटतील याची काही म्हणजे देर इज नो गॅरंटी टू इट. 100% पेपर फुटतील असं मला वाटतंय की कारण या शिक्षण संस्थेवरती जे सामान्य नागरिक आहेत, खेड्यापाड्यातली जी लोकं आहेत, त्यांचा कुठेही विश्वास राहिलेला नाही. या सगळ्या विश्वासाला पूर्णपणे तडा गेलेला आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये जो चाललेला काळा बाजार आहे, जे मोठमोठे रॅकेट चालू आहेत, शहरामधील लोकं असतील, कुठलेही लोकं असतील जे या रॅकेटमध्ये इन्व्हॉल्व आहेत, ते शाळेचे संस्थाचालक असतील, प्रायव्हेट शाळा भरपूर आहेत ज्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे डायरेक्ट बोर्डाचे उत्तरं फळ्यावरती लिहून देत आहेत आणि मोबाईल देत आहेत. झेरॉक्स सेंटर म्हणजे हातमिळवणी करून हात धुवून घेतात आपले की ह्या पेपरच्या काळामध्ये त्यांचासुद्धा सक्रिय सहभाग असून ते सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये या पेपरफुटीच्या मागे लागून म्हणजे या सगळ्या काळा बाजाराला प्रोत्साहन देत आहेत. म्हणजे दे आर ऑल्सो इक्वली इन्वॉल्ड. तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ह्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये जी लोकं सापडली किंवा सापडल्या जातील भविष्यामध्ये, तर त्या सगळ्या लोकांवरती खूप मोठी फौजदारी कारवाई झाली पाहिजे. तर त्यांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे. त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये सूट नाही दिली पाहिजे. आणि जे विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील किंवा झेरॉक्सवाले असतील, पोलीस अधिकारी असतील, शिक्षक असतील, कोणी असेल, जो या सगळ्या रॅकेटमध्ये सापडला जाईल त्यांना अजिबात सोडू नका. त्यांच्यावरती गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, ते जेलमध्ये गेले पाहिजेत. आणि त्यांच्यामुळं समाजामध्ये एक एक्झाम्पल आपण ठरवून दिलं पाहिजे की तुम्ही जर वाईट मार्गाचा अवलंब करत असाल तर तुम्हाला कुठल्या प्रकारची शिक्षा होऊ शकते. आणि तुम्ही ज्या प्रकारे गोरगरिबावरती अन्याय करत आहात या सगळ्या गोष्टीचा अवलंब करून, तर त्यामुळे ज्या पिढ्या बर्बाद व्हायल्यात, तर त्याच्यामुळे सरकारचा ह्या सगळ्या लोकांना धाकसला पाहिजे आणि कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे CCTV कॅमेरा बसवले पाहिजेत. जास्तीत जास्त शाळांमध्ये म्हणजे जास्तीत जास्त प्रत्येक सेंटरवरती CCTV कॅमेऱ्याची सुविधा उपलब्ध असली पाहिजे. त्याचं काटेकोरपणे मॉनिटरिंग केलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या पाहिजे. पेपर कुठून येतो आहे, किती वाजता जातो आहे, कोणाकोणाच्या हातातून जातो आहे, प्रत्येकाच्या सह्या, प्रत्येकाचं निरीक्षण अगदी काटेकोरपणे केलं पाहिजे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे
आम्ही खेड्यापाड्यातून येतो. आमच्याकडे पाण्याची भरपूर समस्या आहे. खेड्यापाड्यातली विद्यार्थी स्वतःचं घरचं सगळं स्वतः करतात. आई-बाबा कोणी शिकलेलं नसतं, मार्गदर्शन करणारं नसतं. कोणी ऊसतोड कामगार असतात, भरपूर शेतकरी असतात, कोणी दुकान चालवतं, कोणी ऑटो चालवतं. म्हणजे असं भरपूर सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन दररोज सकाळी पाणी भरावं लागतं आणि नंतर मग ती परीक्षेला विद्यार्थी जातात. आणि परीक्षेचं सेंटरसुद्धा काही त्यांच्या खेड्यापाड्यातल्या गावामध्ये नसतं. ते त्यांच्या गावापासून त्यांना हादगावसारख्या तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि तालुक्याला उभं टाकून जावं लागतं बसमध्ये. बससुद्धा ती बऱ्याचदा वेळेवरती येत नाही, गर्दी प्रचंड असते आणि अशा अवस्थेमध्ये पेपर जातात आणि पेपर लीक होतो अशी जेव्हा बातमी कळते तेव्हा ते खूप फ्रस्ट्रेट होतात, खूप मानसिक ताणतणावातून जातात. त्यांच्यामुळे त्यांच्या या सगळ्या गोष्टींमुळे परिवारावरती विपरीत परिणाम होतो, त्यांच्या भविष्यावरती विपरीत परिणाम होतो. त्यांच्यावरती जो अन्याय होतोय तर तो अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. माझी या शिक्षण मंत्र्याला किंवा सरकारातील म्हणजे प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांना आणि आपल्या राज्य सरकारातील सगळ्या मंत्र्यांना कळकळीची विनंती आहे की तुमचे जे कायदे असतील, नियम असतील, या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या कागदावर असता कामा नये. त्यांचं काटेकोरपणे नियमांचं पालन झालं पाहिजे. ज्या लोकांनी हे पाप केले त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की पेपर फुटीचे प्रकरण सतत होत आहेत, दरवर्षी होत आहेत आणि वर्षातून प्रत्येक पेपरचे आता उदाहरणार्थ 2024मध्येच आपण जर पाहिलं तर अगदी कालची घटना आहे की डिसेंबर महिन्यामध्ये MBBSचा सेकंड इयरचा पेपर ऑनलाईन लीक झालेला आहे. म्हणजे दिस इज हाईट ऑफ एव्हरीथिंग की म्हणजे MBBS सारख्या कोर्सचा पेपर फुट होतो आहे. लॉचा कोर्स पेपर फुट झालेला दिसला आहे आपल्याला. अजून PhDच्या ॲडमिशनचा पेपर लीक होतो आहे, MPSCचा पेपर लीक होतो आहे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक यांचे पेपर लीक होतात, बँकेचे पेपर लीक होतात. म्हणजे काय सांगायचं एकच सोय नाही आहे. म्हणजे गेल्या वर्षी भारत तर नीट एक्झाममुळं म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जावरती बदनाम झाला होता. तर अशी ही सगळी परिस्थिती आहे. आपण कुठल्याही गोष्टीमधून आपण काही धडा घेतलेला असं दिसत नाही आहे. तर यावर्षी सगळ्यांनी एकत्रित येऊन या सगळ्या काळ्या बाजाराला आपण आळ घातला पाहिजे. पालकांनी समोर येऊन बोललं पाहिजे, धीट झालं पाहिजे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी यूट्यूबवरती व्हिडिओ काढा, ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हॉट्सअपवरती स्टॅटस ठेवा, म्हणजे पोलिसांकडे तक्रार द्या, जे शिक्षणाधिकारी असतील त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवा की आपल्या परिसरामध्ये कुठेही पेपरची लीक झाली असेल, पेपर फुटला असेल तर ते संबंधित अधिकाऱ्यांना या गोष्टींची जाण करून दिलं पाहिजे. तर आजकाल असं झालं की आपण ह्या 10वीच्या बोर्डापर्यंत येईपर्यंत आपण हजारो गोष्टींना आपण सामना करत असतो. म्हणजे CBSE बोर्डाचं पेव एवढं फुटलेलं आहे की मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर येते आणि जे प्रायव्हेट शिक्षण चालवणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्या वेगळ्या आमदाराच्या असतात, खासदाराच्या असतात, त्यांच्यामध्ये डोनेशन घेऊन आलेली लोकं असतात आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्वालिटी नसते. अशी लोकं सिलेबस वेळेवरती पूर्ण करत नाहीत. त्यांना स्वतः जाण नसते त्या विषयाच्या खोलीपर्यंत जाऊन विद्यार्थ्यांना आपलं मत व्यवस्थित सांगून पटवून देण्याची आणि त्याच्यामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट म्हणतात की म्हणजे त्यांना एक अभ्यासाची वैचारिक गोडी लावणं हे ते उत्पन्न नाही करू शकत. आपण ह्या सगळ्या गोष्टींना अपुरे पडतोय आणि ह्या सगळ्या गोष्टींवर मात करूनसुद्धा विद्यार्थी 11वी-12वीला हाय फीस असणाऱ्या ट्युशनकडे वळतात आणि तिथे परत त्यांची माती होते, त्यांची लूट होते. आणि म्हणजे अख्ख्या आमच्या नांदेडमध्ये तर एवढा बाजार चालू आहे की सांगायची सोयच नाही. शिक्षण मंत्री यांचं काही लक्ष आहे का नाही असं मला वाटतंय, कारण एवढ्याशा कंजेस्टेड जागेमध्ये हजारो विद्यार्थी कोंबून त्यांचं ट्युशन घेतलं जातं आणि दिस इज ॲब्सोल्युटली टेरिफिक. म्हणजे माइंड ब्लॉगिंग किंवा असं कसं शक्य की अशा गोष्टी घडताना प्रॅक्टिकली होत आहे. तिथे कुठल्याही गोष्टींची तिथं सुखसुविधा नाही आहे. पालक की आपल्याला वाटतं पालकांचं मानसिकता असं असते की आपला विद्यार्थी नीटला जाईल, डॉक्टर बनेल, असं होईल तसं होईल, पण असं होताना दिसत नाही आहे. खेड्यापाड्यातले विद्यार्थी 10वीच्या बोर्डामध्ये समहाऊ जे कोणी थोडेसे हुशार विद्यार्थी असतात त्यांना 90, 92, 95% पडतात आणि ते सुद्धा बेस्ट ऑफ 5मध्ये असतं. त्याच्यामुळे त्याची खरी ग्रॅव्हिटी, त्याची खरी इंटेन्सिटी की ते विद्यार्थी किती हुशार आहे, किती तळागाळात आहे
हे आपल्याला कळत नाही. आणि हे विद्यार्थी जेव्हा मराठी माध्यमातून जेव्हा इंग्रजी माध्यमामध्ये शहरामध्ये जातात, त्या हुशार विद्यार्थ्यांच्या ट्युशनमध्ये जातात किंवा कॉलेजमध्ये जातात, तेव्हा तिथं सगळ्या गोष्टींची आपल्याला खरी पडताळणी झालेली पाहायला मिळते. आणि हे सगळेच्या सगळे विद्यार्थी, जवळपास 90% विद्यार्थी जे 10वीला 90%पेक्षा जास्त घेणारे, सगळे सपाटून मागे येतात. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना, कोणाला 50%, कोणाला 55, 58, 40, अर्धे नापास होतात. 65% विद्यार्थी क्वचितच मुलं जातात. आणि म्हणजे मग ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं असं मानसिक खच्चीकरण जातं की बाबा, आपण स्वप्न जर पाहिलं असतं की MBBS व्हायचं, इंजिनियर व्हायचं, IITला जायचं, एम्सला जायचं किंवा इतर कुठल्या गव्हर्नमेंट कॉलेजला जायचं, पण तसं होताना दिसत नाही. त्यांच्यासोबत त्यांचं स्वप्न तर मातीमोल होतंच, पण पालकांचं स्वप्नही सुद्धा मातीमोल होतं. भरपूर लाखो रुपये लागतात. 11वी-12वीलाच 2.5 लाख रुपये लागतात. म्हणजे 11वी-12वी पूर्ण करायलाच आत्ताच्या काळामध्ये नांदेडसारख्या शहरामध्ये. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर पॅरेंट्स टू कोप अप विथ द एज्युकेशन सिस्टम ॲट द मोमेंट. तर शिक्षण मंत्र्याला विनंती आहे की आपण पेपरफुटी होऊ द्यायला नाही पाहिजे. झाली तर त्यांच्यावरती कडक निर्बंध लावून कारवाई केली पाहिजे. विद्यार्थ्यांचं शोषण थांबवलं पाहिजे. आमच्या तामसा येथील परिसरामध्ये जी घटना घडलेली आहे 9वी-10वीच्या विद्यार्थिनीवरती, यार, त्या मुलीचं रेप झालं आहे. त्या मुलगीला नंतर प्रेग्नंट झाली, तिचं अबॉर्शन झालं आहे. आणि अक्षरशः आमचा तालुका आणि नांदेड जिल्हा अक्षरशः हादरून गेलेला आहे. सगळे विद्यार्थी असे शॉकमध्ये आहेत की बाबा, एका 48 वर्षाच्या मुख्याध्यापकाने अशी घटना घडली. आणि ही शाळा कोणाची? खासदाराची. म्हणजे असं सगळं बोगस कारभार इथून तिथून चालू आहे. आणि या सगळ्याला वाच्यता फोडणारा माणसं पण खूप कमी आहेत. म्हणजे थोडंसं तुम्ही धीट झालं पाहिजे, बोललं पाहिजे, समोर आलं पाहिजे, तुम्ही तक्रारी केल्या पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की एखादी गोष्ट वाईट आहे आणि ते तुमच्यासोबत घडत आहे, की तुमच्या आजूबाजूला घडत आहे आणि यू आर विटनेसिंग द सिच्युएशन, म्हणजे तुमच्या पाल्यासोबत घडत आहे. आपल्या घरचा माणूस, विद्यार्थी जर कोणी परीक्षा देत असेल आणि त्याच्या परीक्षा केंद्रावरती अशा घटना घडत असतील, तर ह्या सगळ्या घटनेबद्दल आपण बोललं पाहिजे. आपल्याला जसं जमेल तसं आपण सांभाळून नाही घेतलं पाहिजे. तर याच्याशिवाय बऱ्याच गोष्टी आहेत, ते तुम्हाला सांगायच्या आहेत. जे अजून एक सांगायचं राहिलं की याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी सापडतील या सगळ्या रॅकेटमध्ये किंवा त्यांचे परिवारातील इतर सदस्य सापडत असतील, कॉप्या देताना, झेरॉक्स देताना, त्या झेरॉक्स सेंटरवाल्यावरती, त्या लोकांवरती, त्या शिक्षण संस्थेवरती, या सगळ्यांना ब्लॅकलिस्ट करून त्यांना येणाऱ्या 3-5 वर्षासाठी बंदी घातली पाहिजे. त्यांच्यावर कठोर काय करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि याच्यामध्ये सूट नाही दिलं पाहिजे. आणि हे तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवले पाहिजे त्या गोष्टी. ऑन टॉप ऑफ दॅट म्हणजे जे भरारी पथक आहेत ह्यांची संख्या वाढवली पाहिजे, म्हणजे जेणेकरून ह्या कॉपीला आळा बसला पाहिजे. तर एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. पुन्हा भेटूच. पुढचा पेपर फुटणारच आहे याची मला 100% खात्री आहे. आपण महाराष्ट्रातले आहोत. दरवर्षी पेपर फुटणे आपल्याकडे ही परंपरा आहे. आणि हा माझा प्रथम व्हिडिओ आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल सविस्तररित्या बोलतो आहे. माझी इच्छा होती की असे पेपर फुटायला नको आहेत, पण ही जी प्रथा आहे आपल्या महाराष्ट्राला कलंक आहे, आपल्या शिक्षण संस्थेला काळीमा फासणारी घटना आहे. आणि ह्या घटना दरवर्षी सातत्याने आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये होतात. आणि जर सरकारनं मनावरती घेतलं आणि हे रॅकेट थांबवलं तर बरं वाटेल. भेटूतच पुढच्या पेपर फुटीच्या प्रकरणाबद्दल बोलताना. धन्यवाद.